आज नटराज नाट्यकला मंडळ आहे. हे बारामतीमध्ये अगदी नावाजलेली नाट्यसंस्था आहे आणि या संस्थेच्या वतीने अजित पर्व या नावाने अजितदादांच्या आठवणींना उजाळा देणारं एक प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे. चित्रप्रदर्शन आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अजितदादांचा या ठिकाणी एक पुतळा या ठिकाणी बनवला गेलेला आहे. आपण पाहिलं तर याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला अशी जाणीव होते की दादा अजूनही आपल्यामध्ये आहेत. खूप मनाला भावणारा ही एक प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि तसंच यासोबत आपण जर पाहिलं तर या नटराज नाट्यकला मंदिरामध्ये आपण पाहतोय की इथून खऱ्या अर्थाने हे जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन सुरुवात झालेलं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांचा या ठिकाणी फोटो लावला गेलेला आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने आता हे जे प्रदर्शन आहे ते प्रदर्शन सुरू होत आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बालपणीचे अजितदादा या ठिकाणी आपल्याला दिसतात की अजितदादांचा अतिशय बालपणातला या ठिकाणी फोटो म्हणजे असे फोटो अतिशय दुर्मिळ फोटो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तसंच जर आपण थोडंसं पुढं या ठिकाणी गेलो तर अजितदादा यांचं शरद पवार साहेब आहेत यांच्याबरोबरचे काही फोटो आहेत, पार्थदादांबरोबरचे फोटो आहेत, जयदादांबरोबरचे काही फोटो आहेत, अजितदादांचे त्यांच्या आईबरोबर फोटो आहेत, अजितदादांचे सुनेत्रा वहिनींबरोबर फोटो आहेत, अजितदादांचे सुप्रिया सुळे आहेत त्यांच्याबरोबर देखील फोटो आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर जे अजितदादा आपल्याला एवढे कणखर वाटायचे, जे अजितदादा आपण पाहतोय त्यापेक्षाही अजितदादा आणि जय या ठिकाणी परदेशात फिरायला गेले होते कदाचित त्या टाईमचा हा या ठिकाणी फोटो आहे. आणि या ठिकाणी अजितदादांची पूर्ण फॅमिली आहे ते पूर्ण फॅमिली या ठिकाणी पाहायला मिळते आहे. या ठिकाणी अजितदादांचं जय पवार असतील, पार्थ पवार असतील, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, या ठिकाणी कौटुंबिक स्तरातले काही कार्यक्रमाचे या ठिकाणी फोटो आहेत. या ठिकाणी आपण खाली पाहिलं तर अजितदादांच्या जे बहिणी आहेत सर्व बहिणी या ठिकाणी अजितदादांची ओवाळणी करत असताना आपल्याला दिसतात. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सुप्रिया सुळे आहेत. या सुप्रिया सुळे देखील अजितदादांना या ठिकाणी ओवाळणी आहे ते ओवाळणी करत असताना दिसतात. या ठिकाणी अतिशय दुर्मिळ असा फोटो पहा की अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी एका त्यांच्या निवांत क्षणी अजितदादांचे हास्य, आजही हास्य पाहिलं तर आपल्याला कधीच जाणवणार नाहीत की अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, सुनेत्रा वहिनी या ठिकाणी आहेत आणि दोघांचीही मनमुराद हास्य असं वाटत होतं की प्रत्येक बारामतीकराला वाटत होतं की हे हास्य असंच आपल्यासोबत कायम राहावं. आपण थोडंसं वरती पाहिलं तर या ठिकाणी अजितदादाच्या लग्नाची आठवण आपण बघतो की अजितदादा यांच्या लग्नातील हा फोटो आहे. खूप जुना आणि दुर्मिळ फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की ज्यावेळेस अजितदादांचं लग्न होतं, लग्नातील विधी जो चालला होता त्या विधीचे फोटो आहेत. त्याच्यानंतर आपण थोडंसं खाली गेलं तर त्याच्यानंतरच्या काही क्षणांचे फोटो या ठिकाणी सुनेत्रा वहिनी आणि अजितदादा यांचा एकमेकांकडे पाहत असताना खूप छान अगदी हसत मुखाने एकमेकांकडे पाहत आहेत अशा पद्धतीचा फोटो. इथं जर पाहिलं तर अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी दोघांनाही एक पुष्पमाळ आहे, पुष्पहार आहे. हा पुष्पमाळ या ठिकाणी हार घातलेला दिसतोय आणि अतिशय आनंदी अशी ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते. पुढे गेल्यानंतर अजितदादा अगदी त्यांचा भर तारुण्यातला हा फोटो दिसतोय. एका खुर्चीवर अगदी रुबाबात अजितदादा बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण जरा थोडंसं पुढं गेलं तर मग इथून पुढं जरा थोडीशी अजितदादांची सामाजिक आणि राजकीय जी भूमिका आहे ती मांडताना या ठिकाणी दिसत. अजितदादा या ठिकाणी बघतोय की गाडीतून त्यांना जे अजितदादांचा चाहता वर्ग खूप होता, प्रत्येक चाहत्याला ते भेटत होते. या ठिकाणी आपल्याला दिसते की किती लोकांची गर्दी, अजितदादा म्हटल्यानंतर त्यानं किती मोठी गर्दी या ठिकाणी होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मुलगी आहे, छोटी मुलगी, आणि छोट्या मुलीबरोबर अजितदादा खूप आनंदाने हसत मुखाने तिच्याबरोबर संवाद साधत आहेत. असे अजितदादा आपल्याला आत्तापर्यंत कधीच पाहायला मिळाले नाहीत. ते अजितदादा आज तुम्हाला या फोटोच्या माध्यमातून अजितदादांच्या आठवणी आहेत. ह्या अजितदादांच्या आठवणी होतात. अजितदादा म्हटलं की लोक, अजितदादा म्हटलं की गराडा, पण त्या गराडातून हे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं ही खरी अजितदादांची ओळख होते. आणि त्यामुळंच महाराष्ट्र आजही अजितदादा गेले तरी हळहळत आहे. आजही त्यांना पटतच नाही की अजितदादा आमच्यामध्ये नाहीत. अजूनही प्रत्येकाला वाटतं की अजितदादा आमच्यामध्ये येणार आहेत. शिवाजी द बॉस या चित्रपटासारखे अजितदादा कदाचित आमच्यासमोर यावेत अशी प्रत्येकाची या ठिकाणी इच्छा होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजितदादांच्या अतिशय अगदी कॉर्पोरेट लुकमधल्या, प्रोफेशनल
ट्रेडिशनल लुकमधल्या काही प्रतिकृती आपल्याला फोटोज या ठिकाणी पाहायला मिळतात. असे फोटो तुम्हाला आत्तापर्यंत कधी या छबी कदाचित अजितदादांच्या पाहिल्या नसल्या मिळतील, त्या सर्व छबी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजितदादा, त्यांची सभा, त्या सभेला असणारी गर्दी या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात येते की त्यानंतर अजितदादा, मीडिया याचं नातं तर खूप आहे, कारण मीडिया आणि अजितदादा खूप जवळून या ठिकाणी पाहत होते. या ठिकाणी अजितदादांच्या अतिशय अगदी भावनायुक्त मुद्रा या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक अजितदादांची सॅल्यूट करताना हा जो फोटो आहे, हा फोटो अजितदादांचा ज्यावेळेस विमान अपघात झाला त्याच्यानंतर हा फोटो खऱ्या अर्थाने व्हायरल झाला होता. हाच फोटो अनेक ठिकाणी दादांना श्रद्धांजली ज्यावेळेस वाहिली जात होती त्या ठिकाणी हा फोटो वापरण्यात आला होता, ज्या फोटोमध्ये दादा आपल्याला सॅल्यूट करत आहेत. दादांच्या ह्या जो मुद्रा या ठिकाणी बघा, दादांनी नमस्कार केलेला आहे. हे देखील फोटो बऱ्याच वेळेस आत्ता ज्यावेळेस दादांचं निधन झालं त्या निधनानंतर ह्यातले बऱ्याचशा भावमुद्रा आहेत, ह्यातले बरेचसे फोटोज आहेत ते दादांचे या ठिकाणी दिसतात. अजून आपण थोडंसं पुढे गेलो तर या ठिकाणी ज्यावेळेस दादांची राजकीय वाटचाल सुरू झाली होती, दादा राजकारणात उतरले होते, त्यावेळेसचे हे अतिशय दुर्मिळ असे फोटोज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. या ठिकाणी दादांची जी राजकीय वाटचाल आहे तर राजकीय वाटचाल चालू होते. आपण या ठिकाणी दादांनी काही पहिल्या जुन्या ज्या सभा घेतल्या होत्या त्या सभा काँग्रेसच्या काळात अजितदादा स्टेजवर होते आणि अशा पद्धतीची सभा दादा घेतली होती. त्याही वेळेस अजितदादांचा हा जो प्रवास आहे हा साधारणतः 1986 पासूनचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. यामध्ये मग कारखान्याचं इलेक्शन असू द्या, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन्स असू द्या, या इलेक्शन्समध्ये अजितदादांनी केलेली भाषणं, अजितदादांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद, अजितदादा स्टेजवरील अजितदादा या ठिकाणी पाहायला मिळतात. अजितदादा म्हणजे काम आणि काम म्हणजेच अजितदादा, कामाचा दादा म्हणजेच अजितदादा अशी ओळख या ठिकाणी दिसते. या ठिकाणी आपण बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्यासोबतचा अजितदादांचा एक दुर्मिळ असा फोटो आहे. त्यानंतर काही उद्घाटन वगैरे होते, बऱ्याचशा ठिकाणी उद्घाटन केली जात होती या बारामती परिसरातील, त्या ठिकाणचे देखील काही फोटोज आहेत, ते फोटोज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं पुढं गेलो तर या ठिकाणी अतिशय पोर्ट्रेट अशा पद्धतीचे हे जे फोटो आहेत अजितदादांच्या छबी, कदाचित आत्तापर्यंत आपण अजितदादांना फक्त सभेमध्ये पाहिले, बोलताना पाहिले, परंतु हे जे पोर्ट्रेट फोटो आहेत ह्या अजितदादांच्या छबी आहेत. ह्या अजितदादांच्या छबी आज तुम्हाला ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून, अजित पर्व या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. अजितदादांचं या ठिकाणी आपण एक पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी म्हणजे ज्यावेळेस पालखी सोहळा असतो त्या पालखी सोहळ्यात अजितदादांनी अगदी या ठिकाणी तुळशीची माळ घातलेली आहे आणि विना हातात घेतलेला हा फोटो आहे. त्याच्यानंतर अजून जर थोडंसं पुढं गेलं तर या ठिकाणी देखील अजितदादांचे काही पोर्ट्रेट फोटो आहेत. या ठिकाणी अजितदादांचं हास्य, अजितदादांचा चेहरा हा कधीही सर्वसामान्य बारामतीकर म्हणा, उभा महाराष्ट्र म्हणा, हा चेहरा विसरायला तयार नाही आहे, अजितदादांना विसरायला तयार नाही आहे. अजितदादा आजही आपल्यामध्ये आहेत अशा पद्धतीची आठवण आहे, ही आठवण या ठिकाणी होत आहे. तर अशा पद्धतीचं हे अजित पर्व नावाचं प्रदर्शन नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे. या प्रदर्शनातील एक मुद्रा किंवा एक फोटो जर पाहिला तर तुम्हाला अजितदादाची आठवण ही या डोळ्यासमोर जाणार नाहीत. आणि